वर्षात काही असेही दिवस असतात ज्यात कोणतंही शुभ कर्म करण्यासाठी ना पंडिताची गरज असते ना वेळ पाहण्याचं टेन्शन. दसरा, वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि अर्धा बली प्रतिपदा हे 3.5 शुभ मुहूर्त मानले गेले आहेत. यातला अक्षय तृतीया यावेळी 19 एप्रिलला आहे. या दिवशी जे काही कराल, जप, ध्यान, दान, सत्संग आणि संयम हे सर्व अक्षय म्हणजेच कधीही न संपणारं फळ देतं. याच दिवशी झाला होता भगवान परशुरामांचा अवतार, नरनारायणाचं प्राकट्य, भगवान हयग्रीवांचं अवतरण आणि याच दिवसापासून त्रेतायुगाचा आरंभ मानला जातो. पण लक्षात ठेवा, या दिवसाचं पुण्य तर अक्षय फळ देईल, पण पापाचार, असंयम खूपच महागात पडू शकतो. तर मग या दिवसासाठी आधीच असं काही नियोजन का करू नये ज्याने पूर्ण दिवस शुभकर्मातच जाईल? आता व्हिडिओ पूर्ण पाहिलाच आहे, तर स्क्रोल करण्यापूर्वी अशा उपयोगी गोष्टी आपल्या ग्रुप्समध्ये शेअर करण्याची सेवा देखील करत जा. हरिओम.